मौजे तांबळगाव येथे मानिका हरिभाऊ सदगे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दरलिंगेश्वराचं आगमन झालं। त्यानिमित्त आपण दरलिंगेश्वराविषयी थोडक्यात माहिती घेऊया। नमस्कार, जनतेच्या बातमीदारमध्ये आपले स्वागत आहे। आज मौजे तांबळगाव येथे मालेवाडी गंगाखेड तालुक्यामधील या गावातील जागृत दैवत असं असणार की प्रचलित आपण दरीपाच्या काट्या म्हणतो, पण ते खरं नाव दरलिंगेश्वर असं हे जागृत दैवत आहे। हे दैवत दरवर्षी पाडव्याच्या दिवशी मालेवाडी येथून निघतं आणि पुढं प्रत्येक गावी जाऊन पौर्णिमेच्या दिवशी परत येत असतं। याविषयी असं असणार आपणाला या कार्यक्रमाचे जे काही मानकरी आहेत यांना आपण थोडक्यात प्रश्न विचारणार आहोत। या आपल्या दरलिंगेश्वरच्या काट्या मालेवाडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी 9 वाजता निघतात आणि हा प्रवास एकूण 15 दिवसाचा आहे। यामध्ये जवळपास 60 ते 65 खेडे आहेत आणि 15 दिवसाच्या शेवटी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे या दरलिंगेश्वर देवाचं विवाह सोहळा पार पडतो। थोडक्यात सांगायचं म्हणजे गावी दरलिंगेश्वराची हे सर्व गावी आल्यानंतर गावामध्ये एक पौर्णिमेच्या दिवशी मोठा उत्सव साजरा होतो। या उत्सवाला सर्व ज्या ज्या गावात दरलिंगेश्वराचं आगमन झालं त्या त्या गावातील प्रत्येक 1-2 भक्त त्या दरलिंगेश्वराच्या त्या दिंडीसोबतच मालेवाडी येथे येतात आणि सर्वांच्या सहानुमतीनं असा असणारा हा एक उत्सव साजरा होतो। या उत्सवाचं महत्त्व थोडक्यात सांगायचं तर आपणाला सर्वप्रथम या दरलिंगेश्वरासाठी कशा प्रकारचं जुनं आणि पुरातन वाद्य, हलकी वाद्य आपण थोडक्यात ऐकूया। यानंतर याच दरलिंगेश्वराला सर्वात महत्त्वाचं वाद्य म्हणजे ढोल आहे। ढोल वाजवण्यासाठी बाल वाद्य करणारे आहेत आणि प्रौढ आहेत। तर ढोल वाद्याचा थोडक्यात आपण ध्वनी ऐकूया।